गुड मॉर्निंग सर्वांना. कशा आहात तुम्ही? 5:07 झालेत. पाच वाजता उठलोय. एवढून आता लई डोकं खराब केलं. इथं स्वतः झोपत नाही आणि दुसऱ्याला झोपू देत नाही. चला तर मित्रांनो, आज आम्हाला 6 जानेवारी 2025 आज आम्हाला औरंगाबादला जायचं आहे, जाधव मंडीमध्ये भाजीपाला वगैरे आणायला. लई दिवस झालं चालू होतं, भाजीपाला आणायचं आहे, मंडीत जायचं आहे. चला निघूया आता. तोंड वगैरे धुतो, थंडी खूप आहे. बस निघालो आता. थंडी खूप पडली आता, 2-4 पडली झालं. थंडी खूपच आहे. तर आतून एक टी शर्ट घातले, वरून एक टी शर्ट घातले फुल, कारण का माझ्याकडे जॉकेट नाही आहे ना. आता ही माकड टोपी घातली. आता हँडग्लोव्ज घालतो. हँडग्लोव्ज पण आहेत माझ्याकडे, हे बघा भारीवाले हँडग्लोव्ज आहेत. सुभागीच बघा, आतून जर्किन टाकले, आपलं आतून हे टाकले, काय आहे का ते आपण, आणि वरून शर्ट आहे. हँडग्लोव्ज घाल. चला तर निघूया आता. लगेच निघतोय आम्ही. 5 वाजून 5:30 व्हायले. 5 वाजून समजा 5:30 झाले तर समजा. आता निघतो आम्ही 6-6 वाजेपर्यंत मंडीत राहील. घरी काय ठेवती? चले. घरी काय ठेवती? अरे हे बघा, आता आम्ही निघालोय. चले लवकर. हे बघा, याने किती तयारी केली. चल लवकर. निघालो म्हणल्यावर तर 10 मिनिटे गेले. चल. आम्ही आलोय आता बजाज थंडी लय वाजायली मला. गाडीवर हवा लागते, हवा नाही आहे पण थंडी आहे. मी लय वाजायला बघितलं तर टोपी घालून बसले. हे बघा, मी पण घातली आहे टोपी. भारी वाटते हो. भारी आहे. लाइटिंग किती भारी वाटत राहते. किती घे? अर्धा किलो का त्याला पावशेर द्या ना. गाजर लावले सुपर, वटला लावले सुपर. हे किती लाया? हे छोटे काय काय टमाटे एवढे स्वस्त आहे ना, घ्यायचे का? किती काय किलो? किलो भर. हा घे. तेच म्हणलं मी, एवढं स्वस्त. गाजर कसला काय भाई? गाजर 150.
हिरवं आहे बघून घे. दहा लावा ना, 10 रुपये चालू आहे भाव. कसं वाटतंय का? आव थंडी वाजती. थंडीत आहेच. हे बघा 6:45 झाले. तर माझी आता चालली आहे स्वयंपाकाची तयारी. मी आज कालपासून घरीच आहे, उद्या जायचं आहे सकाळी. तर जरा थोडेसे डबे पण पुसून घेतलेत आज भरपूर काही काम आवरलं. फ्रीजवरचं पण आवरलं आणि फ्रीजमधलं आतमधलं पण आवरलं पूर्ण. आणि इकडं कुकर लावले, डाळ टाकली कुकरमध्ये आणि पातेल्यामध्ये भात टाकला, तांदूळ. कारण तर मी याच्यामध्ये कुकरमध्ये दोन्ही पण नाही लावत, चिकट भात खात नाही आहेत. आणि गोलू कुठे गेला रे सागर? मी काय दिसणार नाही आहे कॅमेऱ्यामध्ये, कारण तर कॅमेरा मोबाईल पकडायलाच कोणी नाही आज. सागरला बोलली मोबाईल पकड थोडासा, तर नाही बोलतोय. आणि मेथीची भाजी पण काढायची, मेथीची भाजी बनवायची सांगितली. बघा भाजी धुवून ठेवली आहे, तेव्हा पाणी टपकत आहे. स्वच्छ भाजी धुवून घेतली, आता पाणी निचरोस तर ठेवायचं तिला. आणि इकडं ठेशाला मिरच्या घेतल्यात, ठेसा बनवायचा आहे. आणि हे मिरच्या भाजीला टाकणार आहे मी. आणि लसूण पण ठेशालाच टाकायचं आहे आणि सोलायचा राहिला. मिरच्या भाजून घेते मी पहिलं ठेशाच्या. हे बघा माझी झाली ठेशाची तयारी सुरू. मिरच्या भाजून घेतल्यात, लसूण आणि जिरं, कोथिंबीर आणि नमक टाकायचं थोडं. आणि हे आहेत भाजीच्या मिरच्या ठेसून घेतल्या मेथीच्या भाजीला टाकायला. बनवते आता ठेसा. पूर्ण टाकून घेते मिरच्या खलबत्त्यात. तिखट लागते लगेच. हे तरी तेवढं तिखट नाहीत, पण हे जास्त तिखट येतात. लवंगी मिरची आहे ती आणि काकडी मिरची आहे. चला तर घेऊ कुठून. आता टाकते मेथीची भाजी, त्याच्यासाठी डाळ पण भिजू घातली मेथीच्या भाजीत टाकायला. आणि चटणी पण टाकून दिली, नमक पण टाकलं. आणि इकडे टाकले तेल आणि मोहरी फुटली की लगेच भाजीत द्यायची. मी आलोय घरी. बरंच शुभांगीने बरंच काय शूट केलं आज. स्वतःचा व्हिडिओ बनवला आज शुभांगीने. मी आता नेमकं आलो मित्रांनो घरी. आला आता जेवण करायला. या मस्त आज भाकरी बनवल्यात. मस्त भाकरी बनवल्या आज. मेथीची भाजी आहे, सपक वरण, सोबत कांदा. मी संत्री आणली होती, मी मस्त संत्री खाल्ली. आता
जेवणाच्या आधी थोडी संत्री खाल्ली मी अर्धी, अजून 2 बाकी आहेत. ठेचा आणि भाकर भारी लागते. आणि याच्यामध्ये पाणी हे कशाचं आहे काय? तांब आहे. हे तांब्याचा भांडा आहे. पितळ पितळाचा कळशी आहे. याच्यामध्ये मस्त पाणी ठेवलेलं आहे. पाणी आहे की नाही? पाणी आहे पियायला. पहा असं आहे आमचं आजचं जेवण. चला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. मला लई भूक लागली, आता जेवण करतो मी. दळण संपलं होतं, दळण आणलं. आता गहू आणले, गहू दळून आणले 10 किलो. 10 किलो येते. हो, 37 रुपये किलो. आणि 30 रुपये दळाचे, 400 रुपये लागले. शेती नाही आम्हाला. इतके दिवस गहू होते, माझ्या आईने दिलते ते गहू, त्याच्यामुळे बाहेरून आणायचं कामच पडलं नव्हतं. संपले आता. 2 कट्टे दिलते तर संपून गेले. आणि 1 पिप्पा तेलाचा दिलता करडीच्या. 2 पिप्पे दिलते तेलाचे ना. 1 कॅन दिलती 15 म्हणजे 12-13 किलोची. आणि 1 पिप्पा दिलता 15 किलोचा. हा का? जाऊ द्या काय, उद्याच्या व्हिडिओमध्ये सांग. जेवण करू द्या आता मला. जेवताय ना.